रुपये मारत मारत जा आणि पटापट केस विचारते एवढं मन लावून बघणं झटपट असतं. लाईनीतच बसले बघ झोपले जसं किती काय बनतंय. कसे तुम्ही जरा मस्त आहेत ना. सकाळ झाले पण रूम वगैरे ते बघितलं ते पण पहिले तुम्ही त्या रूमच्या फ्लॅट बघा मग आपण परत इथेच भेटू. रूम घेतलेले आहेत पर माणूस 250 रुपये. आता आमचे झोपण्यासाठी 7,000 रुपये गेलेले आहेत. हे सर्व रूम बुक केलेले आहेत. अजून काय फिक्स नाहीये त्याला झोपायचंय पण ना पैसे भरून 1000 रुपये विचार केला. तू तर चुप्पच बस. मी लगेच जा विषय मेन आहे ना. झोपून नसलं कसं माणूस फिरेल सांगा. तुम्ही जाऊन पकोडाला मी येतो बीचवर डायरेक्ट. पकोडाला मग काढे कुठे एसीची टेस्टिंग करताय आता चालेल. त्या रूमच्या क्लिप म्हणजे आमचा जरा भाजी वगैरे घ्यायला थोडंसं बघतायत पूर्ण किलो 70ला काय साधी आहे. दुकानात थांबलोय वस्तू घ्यायला थोड्याफार. मामांनी सांगितलं त्या सगळ्या घे ग आता परत कोणी येणार नाही. चिडवली आमची एवढा शोध दाखवत त्या आटोकापासून आटोकापर्यंत चालत आलो खोबऱ्यासाठी फक्त. थांबलोय आम्ही आता. मामा तर सकाळी 7लाच नाश्ता झालाय. मामी तर पाणी पिऊन पोटच भरते होतोय आता नाश्ता करायला. तर ह्यांचा नाश्ता चाललाय. मी तर ओळखलीच नाही मी आज. मामी काय करताय. तयारी जेवणाची सुरू. आज पण बिचारे मामांकडेच काम आहे कुकचं. मामा काय आज स्पेशल. गावठी कोंबडा मामाच स्पेशल. झटपट असतं मामांचं एकदम. या हेल्प करायला. रिलॅक्सेशन चालू आहे सगळ्यांचा. मामा काय चालू आहे. झोप लागली रात्री. रात्री झोप लागली. आता इथं थंडी हवा मस्त येते. मग काय करणार. बसलेत सगळे असेच. पोरी चालल्यात तिकडे एसीची हवा खायला. बिचारा लक्की मामा घरी कोपर केलेला चालत सायकलवर. दुकानात काय सामान आणायला. ठीक आहे चला जावा. साडू चाललेले पण आता एकच साडू झालाय आणि एक साडूला तर सायकल चालवायचीच आहे म्हणून सार्थक आणि मामा कुठे चाललाय. थांबा आपण पण जाऊ एसीची हवा खायला. मामा नव्हता जाणार पण आता मामा पण चाललाय बिचारा पाणी आणायला. एन्जॉय करणार आम्ही. गप्पा मारत मारत जा. आमच्याकडे तोंडाकडा फक्त त्या तिथे हवा झोपेत बघून मला तर झोप आली. आम्ही चाललोय पुढे. ही गाडी मागून येईल. पिऊ येते म्हणून पटापट केस विचारते. घेतलं मामा या जेवायला तिकडे. आम्ही कुठे जेवतोय. आम्ही थांबू तुमच्यासाठी. निघालोय आम्ही. फुल गाडी पॅक. लांब आहे काही शॉर्टकट. आपण साईबाबाच्या मंदिरात गेलेलो. गोळा खायला थांबलोय आम्ही. आणि हे लोक असे बघतायत ना. एवढं मन लावून बघणं चालू आहे ना. छोट्याला गोळा नाही भेटणार. आणि हा सगळ्यांना गोळा खातोय. आणि ही बघा या पोरीला राग येऊन रागात निघालेली बाहेर जायला. बघा कशी पिते आता. आलोय आम्ही रूम वर बसलेत सगळे. कसं वाटतंय मावशी आता. बरा वाटला ना पोरी. आई पण आली. आई कशी आहे. कधी आली. कांदा लिंबू कापायला बसले बेडवर. मामा व्हेज वाल्यांसाठी काय मेनू आहे स्पेशल. कोणती भाजी. पालाची. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. वालाची भाजी काय. लोणचा
नॉनव्हेज वाले तर बसले तर जेवायला. अभी उतरा होने का टाइम है मेरा अन्य 4 गरम होते म्हणून तो बर्फ लावतोय अंगाला. कपडे बघणं चालूच आहे अजून. जेवायला बसलोय. झोपतच नाहीत बाहेरच झोपतात गरम बिचारे. गार झोपलेलं एकदम गार झोपलेलं. A few moments later. तर झालंय आणि आता आम्ही परत तयारी केली. आता आम्ही बीचवर चाललोय. वाजलेत 2:30. लवकरच निघालोय कारण का आम्हाला दुसरीकडे जायचं प्लॅन तर खूप पुढे कुठे जायचं होतं, पण फॅमिलीमुळे आणि काल रात्री कोणाचीच झोप झाली नव्हती, रूम वगैरे घेतली म्हणून ते तर राहिलं. आता बीचवर चाललोय. आम्हीच चाललोय, लेडीज जेंट्स सगळे झोपलेत. चला, पप्पा आणि मामा तर गेले घरी मावशीकडे. तुला सांगते. ओके, पुढे पुढे केलं ना सरळ घरी. आज तुम्हाला बोला बाहेर घरी चला घरी. फ्लोर बीचवर आणि सार्थक आता भरती बिरतीचा टाइम नाहीये ना. नाही, तरी पण पाणी आहे. मला स्वतःला पर्सनली पाण्याची जरा भीती वाटते. खाली चालली इथे इथे इथं खाली चालली नाही ना आता तू. लाईनीत बसाय का. थोडंफार खेळतो मग पोरांकडे लक्ष ठेवायला 2 माणसं घेऊन आलोय. नंबर 1, नंबर 2 आणि बिचारी पुष्पा फोन पकडायला आणले आम्ही. आम्ही बीचवरून अर्धे या साईडला अर्धे घरी गेले. शॅम्पू आणि काहीतरी थंड बघतोय. आम्ही चालत एवढं आलो आणि ते लोक तिथे गेले आंघोळ वगैरे आणि आमचे कपडे इकडे रूमवर होते म्हणून इथे आलो. आणि मामाने आत्ताच कॉल केला आणि बोलतो इथे पाणी नाही आहे, आम्हाला आंघोळ करा तिथे झालं. म्हणजे आमच्या इथे येऊन काहीच फायदा झाला. अजून पण आम्ही चालतोय, अजून पण पोहोचलो नाही. चला निघालो आम्ही घरी जायला तिकडे. आणि आता आपल्यासोबत ही गँग आहे. सगळ्यांचे अशी वाळू निघते अशी तोंडावरून. आणि मामा लोक बिचारे चालत गेले लक्कीसोबत तिथून. कल्पेश मामा कारण का झोपलेत. चला आता जरा फ्रेश होऊ. आणि चालत आलेत काही. तो ती छोटा बघ कशी बघते. अंघोळ वगैरे फ्रेश झालं आणि आम्ही अंघोळ पण अशी प्रकारे केले ना. आमची होळी रंगपंचमी सगळी खेळून झाली आणि आमच्या मेमरी स्टार्ट झाल्यात. म्हणजे एकच पाईप लावलेला आणि त्या पाईपवर सार्थक पाणी टाकून आणि आम्ही सगळे त्याच्यावर होळी खेळत होतो. सगळे झालोय फ्रेश, बसलेत आता सगळेजण, दमलेत. काय ग हेअरस्टाईल करतेस का न्यू हेअरस्टाईल दीदीला शिकवतेस. दीदीचं खाऊन पण झालंय. दीदी आता एक नवीन रेसिपी बनवते चुलीवर. लवकरच काय बनवतेस जरा सांग. चिली, हां पोटॅटो चिली करते. बोलली नको करू. ती तंदूर पिऊ अभ्यास करते आणि पिऊ आज काल खूप मस्ती करायला लागली. मी तिला खूप गुणी समजायची पण ती खूप मस्ती करते. तिला खूपच भूक लागली. चहा पिणं सुरूच आहे सगळ्यांचं. छोटा अगोदर जरा छोटा मोठं रागवतात ते आपण समजू शकतो. आमच्याकडे बारक्यांना पण रागवतो. म्हणजे ती बारकी पण एवढूशी नाही, ही एवढूशी टिपुकलीला राग आलाय. चला राग आला तुला, ये माझ्याकडे ये. 1 hour later. हे बघा कसे चालत येत बिचारे.
त्या फॅमिलीचं कधीही काही ठरतं आम्ही बसूनच होतो. आम्हाला मारवेला जायचं होतं, ते पण आम्ही खूप वर्षानंतर जात असू. पहिले तर खूप यायचो तेव्हा जायचो, आता खूप वर्षांनीच चाललोय. तर निघालोय. अख्खा या गाडीमध्ये सगळी पोरं आहेत, सगळी पोरांना टाकले या गाडीत आणि मला त्याने दाबून ठेवले. हा. आणि पोरांनी माझा केलाय डबल सँडविच झाले मी, म्हणून मला बोलायला पण जमत नाही. पुढे माही आणि दक्षिते रूमवर कल्पेश मग झोपले तर त्यांना उठवतो, कारण का मग ते येतील तेव्हा ती एक गाडी येईल ना. एका गाडीत कशी एवढी जाणार आमची. मागे मामा वगैरे गँग तर चालतच बिचारी पोहोचेल ती आता इथे गावात. आम्ही रूमवर परत आणि आता परत पोरांची शिफ्टिंग होते. अर्धी इथे अर्धी इथे, कारण बाकीची बस आम्ही तिथून. आणि आता मग अशी मी डबल सँडविच घेतलं, मी ट्रिपल सँडविच घेतलंय. आता माझ्याकडे दीदी बसते, म्हणजे काय चालू मला सांगती पण एका सँडविच. आणि ती पण अशी परीक्षा घेऊन बसली बघा, अशी बाहेर बघते. मज्जा येते का सोफ्यावर बसलेच फील होते. मनस्वी ते काव्या बिव्या सगळी तीच बघा रे. आम्ही माहिती मनोरीच्या ह्याच्यावर, पण मामा वगैरे ते आले नाहीत. मग मामा त्यांना आणायला गेलाय म्हणून तिकीट वगैरे आम्ही काढलंय, पण बसतो त्यांची बाहेर बघतो. ते आल्यावरच आम्ही जाऊ शकतो कारण आणि ते लोक नुसते ओरडतात. पहिले असं एवढं ओरडायचे वेगळं, पण आता फुल सिस्टमॅटिकली आहे. लहान मुलं उभी आहेत त्याला नुसते ओरडतात. आमच्या गँगला बसवलेलं आहे, ते पण ते बसत नाहीत शांतपणे. आणि मला वाटलं ती आलेली तीच बसते, त्याच्यातच बसते आणि बसायला पण भेटलंय आता व्ह्यू. तो फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असा काय एन्जॉय कर. मामी आमची सगळी गँग मामा चांगलं वाटते, फ्रेश वाटते, हवा बिवा चांगले आहे. उतरलोय आम्ही, चला चालतोय आता. मारले आता तर आम्ही खायच्या इथे एंट्री तर आणि मी तिथे सुस्वागतम केलं म्हणून जीत मामा बघा माझ्या हातात 5 रुपये पण नाही, साधे 2 रुपये टाकले. 5 रुपये आहेत बाबा, 5 रुपये आहेत. बस कर रुलाय का त्याला 5 रुपये ॲज अ गिफ्ट दिले. पुण्याचं काम. भुक्कड नंबर 1 गेले का इकडे अख्खा डेका टाकलाय. किती? 1 2 2 देऊ ना. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? वहिनीला टाकून काय पुरू गेला तुम्हाला पाहिजे का? नाही मान नको. थंडा पाहिजे मला दाखवायचं. चला नाही प्या प्या. अरे हा घे ना, मग आपल्याला पण खेळायला होईल आज. आपण आज खेळू शकतो. आपल्याला मक्यामध्ये आता आम्ही एक बाईट घेऊ. दिदी सगळ्यासारखी बुक्कड सारखी सगळ्यांचं चटणी काय येते आता. आरोही चटणी आता मामी काय खाल्लं का नाही, मामानी काय खायला दिलं का नाही, स्वतःच लिंबू सरबत पितोय. मामा आणि मामीला शोधतोय, दोघं कुठच्या कोपऱ्यात जाऊन खातायत माहिती नाही. आम्ही त्यांना शोधून बोललोच मामा आम्ही कुठल्या तरी कानाकोपऱ्यात जाऊन काहीतरी खादडत असतील. काय याच बघाच खाते. काय घेतेस प्रांजल? पाहिजे काय का खायला आले नाही आवडत बघू. आता आम्ही कॉर्न काय हे कॉर्न चीज खातोय. मावा तुम्ही काय जांभळा खायला चालाय? जांभळा खातो मी. हे काय आहे? हे मक्क खा मग. आम्ही डोसा खातेस? कॉर्नचा खाल्लंस ना? मस्त वाटतंय ना. खा. कितीला? 80. बाउल केक ऑर्डर केले. तो मगाचपासून द्यायचं होतं पण जित कोणी येतच नव्हते. आमचे कॅशियर. बनतोय आता आमचा बाउल केक. बघा कशा एकट्या एकट्या खातायत. नसवीने घेतलंय काय मग नसवी हा चॉकलेट चीज.
हावजी नाही आता मग चला बोंबील आणि पापलेट घेतली. फायनली मनोरीला आलं आणि बोंबील भेटलेत. आता आम्ही मस्त बोंबील खाणार. नाही मला आवडतच नाही. पी ग बस ते एका टाकलाय. आम्ही सगळे असे लाईनीतच बसलेलो. आम्ही आता ना अशा सीट होत्या ना की आम्ही सगळे एकच होतो आणि हा जो होता ना त्याने गाणी पण अशी डेंजर लावलेली ना. जसं आम्ही तिकीट दामाकाशी केलेलं तसं आता पण तिकीट दाखवायला लागतंय जाताना. गाड़ी स्टार्ट कर हम फर्स्ट अजून जगाची नको बस आली बस नाही. ते बिर्याणी करायला सामान अरे मग तुम्हाला मी तयार कुठे असलं आणि गोंगाट होणार नाही असलं नाही. आता म्हणजे गाड्या आहेत पण बस लागले तर बसने आम्ही जातोय. उतरा बरोबर बाय बरोबर उतरा तर पुढे जाऊ उतरा. आले 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 फायनली आमची बस सुरू. गणपती बाप्पा माऊ बघा किती मस्त आनंद घेते बस. अशीच मम्मीला नाही त्रास दिला असता माऊ किती बरं वाटेल मम्मीला पण. चालली आहे गाडी मामाची. गाडी तुम्ही पेट्रोल भरत चालले ना. बायस आम्ही ते लोक तर तिथेच आहेत. ते पत्रिका वाढू तिथं त्यांना घेतली आणि आम्ही आता चाललोय. कुठे चाललोय मामा आपण फिरायला. आम्ही खादडतोय पण आता गाडी पण हे झाली बिचारी. इथून तिथून राऊंड मारून तिचा पण पोट रिकामा झाला. आणि आता दीदीने तर नवीनच सुरू केले. बोलते मी आज रात्रीच घरी जाईल. तिला ऑर्डर काय माहिती नाही काही होऊ शकतं रात्री. अशाच कनेक्ट समजेलच. ते भुजिंगचं काय झालं सांगतच नाहीत. मी आलो एवढं उत्तनला आलो म्हणजे आता असं वाटतंय मनोरीपेक्षा आता आम्हाला आमचं घर जास्त जवळ वाटतं इथून. तिथे पण पोचलो आता. आणि तर आत्ताच गाडी आली म्हणून अर्धा तास लागेल अजून पेट्रोलसाठी. मग पुढच्या इथे चाललोय आता बघू. आणि मावं तर म्हणून मी तुम्हाला तिघींना आणत नव्हतं. आम्ही 3 बिघडा झालो. पोचलोय मनोरीला आणि आता परत सामान घेऊन चालू. सामान घेऊन नाही गेलो तर ते प्रॉब्लेम होतो. मग थोडं सामान चाललं. वाजलं आणि आलोय आम्ही आता घरी आणि जेवण बनवायची तयारी सुरू आहे. इथे कांदा टोमॅटो कापल्या बघू काय चालू दाखवते. मामा खूपच दमला असेल. लय चाललाय लय. मी मस्त सायकल विकत फिरून आलो. बापरे बसलेत आराम चालू आहे. आराम खूप चाललो आम्ही आता. आता हा तुम्ही आरामच करा. तुम्ही गाडीत येता आणि गाडीत जाता. आम्ही चालत येतो आणि चालत जातो. आमचे पाय दुखणारच. येस बरोबर आहे बरोबर आहे. मामा कसली तयारी ही. काय बनतय काय बनतय काय. अशी झोपले जसं किती दमलेत आणि किती नाही. वरती पण सेम कंडिशन. मामा शूटिंग आहे आचार्य बंद. जेवायला बसलो आम्ही. सगळा ताल माल नाही सगळं. दीदी मला मुंबई 12:30 झाले आणि आमची फालतूगिरी चालू आहे. आणि आता असं झालंय की वरची रूम पण घेतले म्हणजे जास्त जण असतील पण तिकडनं कोणच झोपले येत नाही. म्हणून आता इथे पूर्ण आमची गर्ल्स गँग आहे. आणि असं वाटतं आम्ही गर्ल्स ट्रिपला आलो सगळ्या पोरी. फार्म हाऊसला आलो आहे असं वाटतं. आणि वर जेंट्स झोपलेत. चला आता जरा टाइमपास करतो आणि भेटतो नाहीतर उद्या सकाळीच भेटू. अरे विचारायचं ना कोण आम्ही कोण. मला तर वाटतं गँग आले.
आले मैं बहन डर गई इथे झालं गाईज यज्ञिकाने माझ्या हेअरस्टाईलच्या नावाखाली असं वाटतंय मी जापानमध्ये तरी कोण काय झोपलं नाही. दिदी आता ओरडते कारण का तिचं आता असं 2 वाजत आता चुपचाप झोपा. मोनी कौशी पण कधीच आली आणि ती पण झोपले आणि एवढ्या मोठ्याने आरोही रील्स बघते मी काय बोलू. असा होता मग आपला आजचा दिवस. बघितलाच किती मज्जा मस्ती गेले. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.